आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि सर, सगळ्यात आधी थँक्यू. मी प्रॉमिस करतो की मी तुम्हाला 10 मिनिटात सोडेन. सरांचं दुबईचं फ्लाईट आहे, सर पासपोर्ट घेऊन आले आहेत आणि सरांनी मला मगासपासून ते दाखवत आहेत. सुरुवातीचा कार्यक्रम थोडासा लांबल्यामुळे पुढची सगळी शेड्यूल्स जी काही मागे पुढे झाली त्याच्यामुळे, पण तरीसुद्धा कमीत कमी वेळात अशा मान्यवरांकडून जास्तीत जास्त कसं एक्स्ट्रॅक्ट करून घेणं आणि ते काम मी करणार आहे व्यवस्थित. सो मित्रांनो, आपल्या आज मी म्हणतो हा इंटरव्ह्यूचा कार्यक्रमच नाही, हा एक ऊर्जा स्रोत आहे. कारण हे दिग्गज मंडळी बसलेले आहेत इथे आणि एक प्रेरणा स्रोतसुद्धा आहे. पाटील काके आपल्यासमोर बसलेले आहेत. क्रॅकिंग शार्क टँक ऑफ इंडिया हा आजचा विषय आहे. तिकडे जाऊन त्यांच्यासमोर प्रेझेंट करून त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट घेऊन येणं हा भीम पराक्रम यांनी केलेला आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुमच्याशी मी बोलणारच आहे, पण सुरुवात मी राजेश सरांपासून करतो. राजेश सरांबद्दल इकडच्या बऱ्याच जणांना तर माहितीच असेल. सेंट अँजेलो इन्स्टिट्यूट जेव्हा कॉम्प्युटर नुकते यायला लागलेले तेव्हा विजनरी विचार करून ती इन्स्टिट्यूट एवढी मोठी देशभरात प्रसिद्ध केलेले सर. आणि आता सर कोणत्या इंडस्ट्रीत नाहीत असा प्रश्न येतो. रिअल इस्टेट आहे, रेस्टॉरंट आहे, हेल्थ केअर आहे आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीत आणि प्रयोगशील उद्योजक म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. याशिवाय कित्येक आपल्यासारख्या उद्योजकांना ते सतत मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतात. नेहमी एक हेल्पिंग हँड, सपोर्ट, ऑलवेज गायडन्स. इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, बट ही इज ऑलवेज ग्राउंडेड आणि आपल्यासारख्यांना मदत करण्यासाठी ते तयार असतात. सरांचं पण आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि सर, थेट आता प्रश्नाकडे येतो. म्हणजे पाटील काके शार्क टँकमध्ये जाऊन आल्याच आणि ही दोन मंडळी आहेत त्यांच्याविषयी आपण बोलूच. पाटील काकी या ब्रँडमध्ये आपण इन्व्हेस्ट करावं असं तुम्हाला का वाटलं? सर्वप्रथम आपण चर्चेमध्ये नेहमीच म्हणतो की सामाजिक उद्योजकता याला आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. तर लिप सर्व्हिस न ठेवता ॲक्च्युली आपण हे करणं फार महत्त्वाचं आहे. पाटील काकींबद्दल जेव्हा समजलं आणि पाटील काकींच्या टीमबद्दल जेव्हा टीमबरोबर जेव्हा मुलाखत झाली आणि त्यांचे जेव्हा पदार्थ आम्ही टेस्ट करून पाहिले, तर मला असं वाटलं की खरोखरी फार योग्य कंपनी आहे. शार्क टँकवर जिंकणं किंवा शार्क टँकवर इन्व्हेस्टमेंट मिळवणं बाय इटसेल्फ इज अ क्वालिफिकेशन, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा टाईपच्या कंपनीजना जर तुम्ही व्यवस्थित पाठिंबा जर दिला तर आपली महाराष्ट्रीयन आणि आपली मराठी संस्कृती प्रोडक्टच्या मार्फत फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे आणि देशभरात नव्हे तर जगभरात आपण पसरवू शकतो. अशा सोशल एंटरप्रेन्योर्सना आयडेंटिफाय करणं, त्यांच्यामध्ये फक्त इन्व्हेस्ट न करता त्यांना स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर बनवून जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, रिलेशनशिप सपोर्ट, विजन, मिशन, रिसोर्सेस या सगळ्या गोष्टींची जर आपण उपलब्धी करून दिली तर नक्कीच पाटील काकींसारख्या कंपनीज जगभरात प्रसिद्ध होतील. आणि खरोखर एका छोट्याशा घरातनं जन्माला आलेली ही कंपनी, जिथे दारोदारी सामग्री विकली जायची, त्या परिस्थितीतनं निघून आज 6000 स्क्वेअर फीटची फॅक्टरी तलोजाला मांडणं ही खरोखर एक फार चांगला प्रवास मी असं मानतो. आणि तो देखील फक्त 3 ते 4 वर्षांमध्ये. आणि एक कुटुंब एकत्रित येऊन काय घडवू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटील काकी. पाटील काकी, त्यांचे मिस्टर, त्यांचा मुलगा, त्यांच्या मुलगाचा खास मित्र दर्शील या चौघांनी मिळून एवढं चांगलं साम्राज्य उभं केलेलं आहे की खरोखर पाटील काकी हॅज बिकम एन एक्झाम्पल. आणि अभिमानाची गोष्ट अशी वाटते मला की कुठच्याही मराठी व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरात कुठेही जर मी फक्त पाटील काकी सांगितलं ना तर सर्वच लोक ओळखतात. ती ओळख फक्त शार्क टँकमुळे नव्हे तर ह्यांच्या पदार्थांना जे चकलेली लोक आहेत ते देखील म्हणतात. जसे आमदार निरंजन डावखरे आता जे स्टॉलवर होते आणि ते एवढे खुश होते या सगळ्या प्रोडक्ट्सबरोबर, शंकरपाळी म्हणा, लाडू म्हणा किंवा त्यांचा चिवडा म्हणा, की ते अतिशय मनापासून स्तुती करत होते. तर मी असं म्हणतो की आपल्या मराठी लोकांमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योजकता म्हणजे थँक्स टू प्लॅटफॉर्म्स लाईक लक्षवेध अँड ॲक्टिव्हिटीज आणि कॉन्फरन्सेस जो आपण आत्ता ज्याच्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत, बिझनेस जत्रा, अशा कार्यक्रमातनं प्रोत्साहित होऊन मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1,00,000 पाटील काकींसारखे उद्योग असतील ज्यांना आपण मिळून फक्त आर्थिक पाठिंबा नव्हे तर बाकी इतर पाठिंबा देऊन देखील आपण त्यांना मोठं बनवू शकतो.
हॅलो. सर, तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात की त्यांना स्ट्रॅटेजिक किंवा बाकीच्या गोष्टी, रिलेशनशिप मॅनेजमेंट या गोष्टींचा जर सपोर्ट केला, तर असे घरगुती ब्रँड्स पण आज इंटरनॅशनल स्तरावर चमकू लागतील. सो थोडंसं सर स्ट्रॅटेजिक आणि रिलेशनशिप मॅनेजमेंटबद्दल इलॅबोरेट केलात तर. प्रोडक्ट अतिशय चांगलं आहे. टीम जबरदस्त आहे. दर्शील ऑपरेशन्स एकदम जबरदस्त हँडल करतो. विनीत इज अन एक्सपर्ट इन टेक्नॉलॉजी. वेबसाईट बनवणं, कस्टमर मॅनेज करणं, व्हॉट्सॲपचा API यूज करणं, या सगळ्या यंत्रणा यांच्याकडे होत्याच. परंतु मी आणि माझे मित्र कैलाश बियानी आम्ही यांना या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ॲज स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जेव्हा आम्ही सामील झालो, तेव्हा एक अतिउत्कृष्ट क्रिएटिव्ह एजन्सी आणणं. कारण प्रोडक्ट फक्त यू कॅन सी द प्रोडक्ट, आपण चखून त्याला जजमेंट देऊ शकतो. बट फर्स्ट कुठचे खाण्याचे जे पदार्थ आहे ना, ते आपण एन्जॉय करतो डोळ्यांनी, नंतर त्याच्या द स्मेल, आणि नंतर त्याच्यानंतर त्याची टेस्ट. तर यासाठी तुम्हाला अतिउत्तम क्रिएटिव्ह लोक आणावे लागतात. तर वी ऑनबोर्डेड अ व्हेरी इंटरेस्टिंग ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, क्रिएटिव्ह एजन्सी ऑन बोर्ड. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण जे 6,000 स्क्वेअर फीटची जी फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये आम्ही ऑटोमेशन आणलं. म्हणजे पाटील काकींच्या हातचा चव नेहमीच असणार, परंतु जरी आपण 50 ते 60% काम ऑटोमेशन मशीनच्या मार्फत करू शकलो, तर जास्तीत जास्ती लोकांना पदार्थ मिळू शकेल आणि जास्तीत जास्ती महिलांना पाटील काकीच्या फॅक्टरीमध्ये व्यवसाय लाभू शकेल. तर आम्ही ऑटोमेशन आणलं, सेमी ऑटोमेशन आणि ऑटोमेशन आणलं, आणि मोठ्या प्रमाणात आम्ही जाहिरातीमध्ये पैसे लावावे लागलो. कारण B2C मध्ये, ज्याला आपण बिझनेस टू कस्टमर म्हणतो, याच्यामध्ये जितना आप दिखोगे उतना आप बिकोगे, और जैसा आप दिखोगे उतना अच्छा बिकोगे. तो जैसा आप दिखोगे के लिए हमने क्रिएटिव्ह एजन्सी को लाए. सो दीज आर सम व्हेरी सिंपल स्ट्रॅटेजीज. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आपल्याला उद्योजकांना विजन देणं महत्त्वाचं आहे, स्केल दाखवणं महत्त्वाचं आहे, आणि हिंमत द्यायची गरज आहे. तर मी पाटील काकींना, विनीतला आणि दर्शीलला एकच म्हणतो की बिंदास आपल्याला हेच विचार करायचं आहे की द होल वर्ल्ड इज अ स्मॉल विलेज. आपण ते मराठी नाटकात तो डायलॉग होता ना, द होल वावर इज आवर, तशातला भाग आहे. प्रोडक्टमध्ये जर दम असला आणि जर आपण पोचू शकलो लॉजिस्टिकली, तर 100% द होल वावर इज आवर. आणि या पद्धतीने आणि याच मार्गावर आम्ही सगळे ॲज वन सिंगल टीम चालतोय. आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणजे फक्त पैसे देऊन लिप सर्व्हिस करून बंद नाही झालो, तर दर आठवड्याला आम्ही भेटतो. 4 ते 5 तासाची आमची मीटिंग चालते. प्रत्येक कणाकणावर, प्रत्येक क्षणाक्षणावर आमचं लक्ष असतं, आणि कुठच्या पद्धतीने आणि कसं आम्ही यांना पेरू शकतो समाजामध्ये, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, ऑनलाईन आणि ऑफलाईन, एक्सपोर्ट कसं करू शकतो, या सगळ्या गोष्टींवर आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. ही मुलं जे तुम्ही पाहतायत 14 ते 16 तास रोज काम करतात, दर्शील आणि विनीत. मी म्हणेन की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि पाटील काकी म्हणजे चव न सोडता, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता, पदार्थांच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता, ते जे टेस्ट सांभाळून बसलेले आहेत आणि ॲडिशनल प्रोडक्ट जे जोडत चाललेले आहेत, आणि त्यांची जी पॅशन आहे या पदार्थांबद्दल, त्यांच्या हातामध्ये जी कला आहे, कारण सगळ्याच हाताला तेवढी चव नसते. अमुक लोकांच्या हातातच चव असते आणि त्यांचंच जेवण आपल्याला नेहमी खायला आवडतं, आई सोडून. प्रत्येक आई चांगलीच बनवते, परंतु जर आपल्याला कमर्शियलायझेशन करायचं असलं, तर हाताला चव असलं पाहिजे, आणि ती चव पाटील काकींच्या हातून आपल्याला नेहमी मिळते. दुसरी अभिमानाची गोष्ट मला अशी वाटते की पाटील काकीच्या मार्फत ज्या महिलांना उद्योजकतातर्फे वळण मिळालेलं आहे, आणि ज्या महिला पाटील काकींच्या फॅक्टरीमध्ये जे काम करतात, तर त्यांना बघून असं मनाला समाधान वाटते की आज साधारणतः 35 ते 40 महिला काम करतात. परंतु आमची अशी इच्छा आहे की ही संख्या हजारोंमध्ये असावी, म्हणजे अनेक लोकांच्या हाती काम लाभेल. ही आमची ॲज स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर माझी आणि कैलाश बियानींची याच्यामध्ये हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर, म्हणजे तुमचा स्पर्श त्यांना झाला की ते सोनं ऑलरेडी होतंच, पण ते अजून झळाळून उठणार आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यात केलेली आहे. सो डेफिनेटली ती इन्व्हेस्टमेंट किती ग्रो होणार, कशी ग्रो होणार, याची सगळी विजनरी कॅल्क्युलेशन्स तुमच्याकडे असतील. तरीसुद्धा आमच्या सगळ्यांच्या कुतूहलाचा एक विषय म्हणून, या मंडळींनी 2 ते 3 वर्षात 3 कोटीचा टप्पा ऑलरेडी गाठलेला आहे. म्हणजे 5,000 रुपयापासून सुरुवात करून. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ देत. सो मला हा प्रश्न आहे सर, काय साधारण आपण बघतोय पुढे जाऊन येणाऱ्या 2 किंवा 3 वर्षात साधारण अजून आपलं व्हॉल्यूम कुठपर्यंत घेऊन जाण्याचा विचार आहे आपला? 3 ते 5 वर्षामध्ये आम्हाला या कंपनीला 100 कोटीवर न्यायचं आहे. सहज शक्य आहे, मोठा आकडा नसतो हा.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला ह्या कंपनीला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करायचं आहे. तर एक घरात जन्माला आलेली कंपनी, पाटील काकींसारखी एक व्यक्ती स्टॉक मार्केटपर्यंत पोहोचू शकते, ही जर्नी आम्हाला गाठायची आणि ॲज अ एक्झाम्पल जगाला दाखवायचं आहे की जर तुमच्या मनात विचार आला तर ते साध्य होऊ शकतं. परंतु एकच सांगू इच्छितो सर्वांना की जेव्हा आपल्याला बिझनेस वाढवायचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त पैशाकडे न बघता, जर पैसा कोणाचा आहे, जर तो व्यक्ती स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला तर तो पैशाबरोबर तुम्हाला त्या पैशाची ताकद आणून देतो की याचा वापर कसा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रगती होऊ शकते. मित्रांनो, एकच सांगेन, पैसा महत्त्वाचा असतोच, त्याला काहीच तोड नाही आहे. परंतु जर तुमच्याकडे मेंटॉर असला इन द फॉर्म ऑफ अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, मेंटॉर विदाउट अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इज ऑल्सो वेलकम, परंतु मेंटॉर विथ अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, कारण त्याचं ही बिकम्स अन इंटरेस्टेड पार्टी, तर तुमची प्रगती अतिशय वेगाने होऊ शकते. तर लुकआउट फॉर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स, लुकआउट ॲज अर्ली एज पॉसिबल, परंतु बी प्रॉफिटेबल बिफोर यू बिकम अ लुकिंग आउट फॉर अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. जर तुम्ही प्रॉफिटेबल असला तर तुम्हाला व्हॅल्युएशन चांगलं मिळतं. प्रत्येक धंद्यामध्ये मित्रांनो, सगळे उद्योजक आहात या रूममध्ये, एकच सांगतो की आपलं लक्ष फक्त ऑपरेटिंग प्रॉफिटवर असतं. धंद्यातला खरा प्रॉफिट ऑपरेटिंग प्रॉफिट नसतं, दॅट इज वन पार्ट. द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉफिट इज द व्हॅल्युएशन. सांगायचं तात्पर्य म्हणजे आता समजा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, कारण माझे रेस्टॉरंट्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 5 पटीने तुम्हाला व्हॅल्युएशन मिळतं. म्हणजे समजा तुमच्याकडे 20 रेस्टॉरंट्स असले आणि त्याचा टर्नओव्हर 50 कोटी असलं तर 50 गुणिले 5, 250 कोटी रुपयाचं तुम्हाला व्हॅल्युएशन मिळतं. त्या 50 कोटीमध्ये तुम्ही प्रॉफिट कमवून 10 कोटी कमवणार. परंतु जर व्हॅल्युएशन 250 कोटीचं जर झालं तर तुम्ही विचार करा की तुमच्या एफर्ट्सच्या स्टॉकची व्हॅल्यू किती झाली. तर ऑलवेज अँड ऑलवेज वर्क टुवर्ड्स क्रिएटिंग अ व्हॅल्युएशन, आणि व्हॅल्युएशन चांगलं घडवण्यासाठी तुम्हाला प्रॉफिटेबल होणं महत्त्वाचं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन करून ठेवणं महत्त्वाचं आहे, इनोव्हेटिव्ह असणं महत्त्वाचं आहे आणि नॉन कॉम्प्रोमाइजिंग क्वालिटी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काय बोलला सर. म्हणजे या 5 ते 10 मिनिटात मला असं वाटतं हा एवढ्या वर्षांचा अनुभव आपल्याशी बोललाय. कितीतरी हजार पुस्तकं वाचून जे आपल्याला कळलं नसतं ते खूप साध्या, सोप्या आणि सहज समजेल अशा शब्दात सर तुम्ही मांडलत. आणि मला असं वाटतं की इकडे तुमच्या या आजच्या 2-3 प्रश्नांच्या उत्तराने बऱ्याच जणांच्या मनात, आज जरी ते छोट्या स्वरूपात धंदा करत असतील, व्यवसाय करत असतील, तरी एक आशा आज जागृत झालेली निश्चितपणे असणार की सर जे आज म्हणाले आहेत, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, त्याच्यावर सुद्धा मला फोकस करायला पाहिजे. फक्त मला माझं ऑपरेशन्स आणि माझी चव किंवा फूड इंडस्ट्री सोडून जर काही गोष्टी असतील, त्याच्या व्यतिरिक्त व्यवसायाचे असे बरेचसे भाग आहेत जे मला खूप गंभीरपणे घ्यायला पाहिजेत. जरी माझ्याकडे आत्ता रिसोर्सेस कमी असतील, फायनान्शियल रिसोर्सेस कमी असतील, तरी या गोष्टी मला शिकणं हे खूप गरजेचं आहे. हा मेसेज मात्र आज तुमच्या या बोलण्यातून सगळ्यांनी घेतला असेल असं मी समजतो. आणि सर तुमच्या नियोजित वेळेपेक्षा पण 5 मिनिट जास्त दिलेत, त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला मी मोकळं करतो सर. आणि पूर्ण 10-12 मिनटं मी एकटाच बोललो त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण मला जायचंय. 6:30ची माझी इंटरनॅशनल फ्लाईट आहे, तर 3 तास अगोदर पोचायचं असतं. साधारणतः मी 2.25-2.5 तास अगोदरच पोचणार, तरीसुद्धा मी फ्लाईट धरीनच. आणि मला यांच्याबरोबर सहभाग करता आला नाही प्रश्न उत्तरांमध्ये, त्याच्याबद्दल देखील मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि आता आपण उत्सव मूर्ती किंवा पाटील काकी, त्यांना एक दडपण आलंय वेगळं, कारण हे अशा प्रकारे स्टेजवर बोलणं वगैरे हा त्यांचा प्रांत नाही आहे. गेले 2 दिवस ते मला सांगतायत. पण त्यांना हे कदाचित माहिती नाही की ही सगळी मंडळी ना आपली घरची आहेत. हा इंटरव्ह्यू नाही, हा संवाद आहे. आणि तुम्ही जे बोलाल ते काही आम्ही असं मीटरमध्ये हे परफेक्ट होतं का वगैरे नाही, कारण ते हृदयातून आलेलं आहे आणि जे हृदयातून येतं ते हृदयापर्यंत पोचतंच, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि आपण सुरुवात करूया पुन्हा नव्याने सर गेल्यानंतर. नेमकं असं पाटील काकी किंवा तुमच्यामध्ये असं काय युनिक आहे जे वेगळेपण आहे तुमचा, ते तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हॅलो हॅलो. पहिला तर माझा सर्वांना नमस्कार.
पाटील काकीमध्ये वेगळं पण असं आहे, जेवण तर सर्वच जण बनवतात, पण जे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं, जे मी माझ्या आईकडून शिकले किंवा जे आपल्या आजी वगैरे बनवायच्या, त्या पारंपरिक पद्धतीने जे पदार्थ बनवले जातात आणि तेच पाटील काकीमध्ये बनवले जातात. त्याच्यामध्ये जे आपण खात नाही किंवा जे ॲडिटिव्ज किंवा प्रिझर्वेटिव्ह जे वापरतात ते आम्ही अजिबात वापरत नाहीत. आणि ते पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ, एक आपल्या आईच्या हाताची चव कशी असते आणि ते लोकांपर्यंत पोचावं, हाच आमचा मूळ उद्देश आहे की पाटील काकींमध्ये पदार्थ बनवण्याचा आणि लोकांपर्यंत पोचण्याचा. सो काकी असं सांगतायत की आईच्या हातची चव आणि आपली जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये कुठेही ॲडमिक्शन्स नसतात, प्रिझर्वेटिव्स नसतात. ते अस्सल जे पदार्थ आपल्या घरी बनले जातात ते तसेच्या तसे आपल्या ग्राहकांपर्यंत पोचवणं, हे तुमचं वेगळेपण आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. यानंतरचा प्रश्न मी विनीतला विचारेन. विनीतबद्दल मला नक्की काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. आय थिंक विनीत 9वीत ना रे? 10वी. 10वीला विनीतला असं वाटलं की कन्व्हेन्शनल शिक्षणात काहीही अर्थ नाही, त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळंच, ज्याच्यात त्याचा कोर होता. ही इज अ इनोव्हेटर, ही इज अ व्हेरी गुड ॲट टेक्नॉलॉजी. त्याचा कोर जो आहे तो तिकडे त्याचं डोकं खूप चालतं. आणि ह्या विनीतने 10वीत असताना शाळा सोडली आणि तो पूर्णपणे त्याने ह्या गोष्टीला वाहून घेतलं. सो विनीत, तुझं आणि पाटील काकीचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे आता तुम्ही आई आणि मुलगाच आहात, पण बिझनेस रिलेटेडने जर आपण म्हटलं तर त्यांचा जो कोर आहे आणि त्या कोरला तुझ्या कोरची जी काही साथ मिळाली आहे, त्याच्यामुळे आज पाटील काकी हा ब्रँड ज्या पद्धतीने नावारूपाला येतोय. सो मला तुला विचारायला आवडेल की काय फ्युचर प्लॅन्स आहेत, कशा पद्धतीने तुला एक्सपॅन्ड करायचं आहे? तर पाटील काकीमध्ये प्रायमरी जो आमची कोर टीम आहे, प्रायमरी जो आमची कोर टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळी आपापले युनिक व्हॅल्यूज घेऊन येतो. जसं काकी त्यांचा प्रोडक्ट प्रायमरी आहे, माझ्यासाठी टेक प्रायमरी आहे, दर्शीलसाठी ऑपरेशन्स प्रायमरी आहे. तर आमच्या प्रत्येकाचे युनिक स्किल्स घेऊन येतात. इथून पुढे जाण्याचा जो आमचा वे थ्रू आहे, विच इज आम्ही आता मल्टिपल सिटीजमध्ये जातोय. आम्ही तुम्हाला मॉडर्न ट्रेडमध्ये दिसणार, आम्ही तुम्हाला रिटेलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सकडे दिसणार. तर नाव वी आर एक्सपांडिंग हेविली इन ऑफलाईन. आम्ही फ्रँचायझी स्टोअर्स पण असणार आमचे. वी विल स्टार्ट गिविंग आउट फ्रँचायझीज व्हेरी सून. वी आर बिल्डिंग चॅनल पार्टनर्स एव्हरीवेअर. सो जो आपला 3 करोड पासून जो 100 करोडचा मार्क अचीव्ह करायचा आहे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही जोर देणार आहोत. सो आतापर्यंत पाटील काकी आणि त्यांचा पूर्ण सेल जो आहे हा ऑनलाईन पोर्टलवर जास्त आहे आणि तिथून आपण आता ऑनलाईन प्लस ऑफलाईन, सो आपला प्रेझेन्स जो आहे तो पॅन इंडिया लेवलला प्रत्येक ठिकाणी करणं हा तुझा मानस आहे आणि शुभेच्छा तर आहेतच आमच्या त्यासाठी. दर्शील त्याच्या बाजूला बसलाय. हे शार्क टँकचा जर तुम्ही एपिसोड बघितला तर विनीत त्याच्यात म्हणाला की त्याला मी 14वीत असताना शाळा सोडायला लावली, म्हणजे ह्याने 10वीत सोडली आहे आणि तो बिचारा अजून 3-4 वर्ष काहीतरी करत होता. त्यालाही स्ट्राईक झालेला आहे की याचा काही उपयोग नाही. आपण जे आपला गुड आणि विनीत दर्शील इज व्हेरी गुड इन ब्रँडिंग आणि ऑपरेशन्स आता सगळी सांभाळतोय. कालच्या डिस्कशन्समध्ये आम्ही बोलत होतो, असं कळलं की प्रत्येक गोष्टीचं मायन्यूट ऑब्झर्वेशन करणं, ते लिहून ठेवणं, त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्याप्रमाणे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करणं हे दर्शीलला खूप चांगलं जमतं. अँड नॉट ओनली दॅट, एक फक्त आपल्या बिझनेसमधलं त्याचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते तर आहेच, पण आज दर्शील या दोघांबरोबर, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की पाटील काकींचा दुसरा मुलगाच आहे तो. ज्या पद्धतीने तो त्यांना सोबत करतोय, सपोर्ट सिस्टीम यांच्या घरातच आहे. आणि दर्शीलला मला विचारायला आवडेल, दर्शील तुझ्या कामाचं थोडंसं स्वरूप आणि तुझं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल थोडंसं सांगशील तर बरोबर. तर मला मराठी एवढी चांगली येत नाही आहे, पण मी चालेल आपण बंबईया मराठी किंवा बंबईया हिंदी पण चालेल. आमची सगळी मंडळी ना खूप समजूतदार आहेत, ते बरोबर समजून घेणार, डोंट वरी. तर जेव्हा पाटील काकींची सुरुवात झाली, जेव्हा आम्ही ब्रँड सुरू केला, तर आमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वेगळे होते. ठीक आहे. सो डिपेंडिंग ऑन द स्केल ऑफ द बिझनेस युअर रिस्पॉन्सिबिलिटीज विल चेंज. तर फ्लेक्सिबल राहणं हे खूप गरजेचं आहे. सो जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं तर विनीत वूड
गो अँड मेक सम डिलिव्हरीज. मी काकींबरोबर प्रोडक्शन बघत होतं. तर असं आमचं एक सेटअप होता. आणि जेव्हा जेव्हा आम्ही स्केल करायला जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तर ते रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज चेंज व्हायला लागले. आणि नंतर मला मार्केटिंग आणि ह्याच्या ब्रँडिंगचा मला खूप आवड आहे. तर तो डिपार्टमेंट मी बघायला स्टार्ट केलं. तर नंबर्स जे आहे, नंबर्स विनीत बघतो, टेक विनीत बघतो. पण प्लॅनिंग किंवा कॉर्डिनेशन असेल किंवा ब्रँडिंगसाठी काही ॲक्टिव्हिटीज असेल किंवा कस्टमर्स बरोबर काही टच पॉईंट्स असेल तर ते मला करायला मला खूप आवडतं. सो अँड ह्याच्याबरोबर आय थिंक टीम बिल्डिंग इज अनदर इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज ॲज अन ऑन्ट्रप्रनॉर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशासाठी हे करताय. तुमचं जे बिझनेस आहे, धंदा आहे, तुम्ही कशासाठी स्टार्ट केलं आहे. पण तेच विजन आणि ते जो तुमचा गोल आहे, giving that to the team and making sure that that message or that goal is penetrated properly throughout the team, that is very important. Because when you start scaling, it is more of a team building. When you start, like I said, when the business is small, the roles and responsibilities are very limited. पण जेव्हा तुम्ही स्केल करायला स्टार्ट करतात तर रिस्पॉन्सिबिलिटीज पण वाटतात. आणि त्याच्यासाठी मेकिंग शुअर दॅट द टीम इज मोटिवेटेड इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. ग्रेट. म्हणजे ॲट द एज ऑफ 21 ही दोन्ही मुलं सीझन मॅच्युअर्ड बिझनेसमॅन जसे बोलतात त्या पद्धतीने आपल्याशी कम्युनिकेट करतात. ग्रेट. थोडा शार्क टँकचा विषय आला म्हणून त्या विषयावर परत लाईट टाकतो. सो आपला आजचा टॉपिक आहे क्रॅकिंग शार्क टँक्स ऑफ इंडिया. म्हणजे शार्क टँकमध्ये जाऊन ते दिग्गज जे बसलेले असतात आणि ते किती हुशार आहेत, त्यांची ज्ञानाची आणि अनुभवाची पातळी किती आहे हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यांच्या समोर जेव्हा तुम्ही प्रेझेंट करत होतात तर मला एक पर्सनल प्रश्न, काही दडपण वगैरे आलेलं का? म्हणजे दोघांनाही आहे हा प्रश्न, तुम्हालाही आहे? मला तर खूप दडपण आलेलं कारण मला त्यांच्यासमोर काय बोलायचं, मी 2 मिनिटं पूर्ण ब्लँक झाले होते, मला बोलताच आलं नव्हतं. नंतर हळूहळू मग मुलांसाठी मग ते समोरून खूप म्हणजे छान हे करत होते तिथले सर्व लोक. मला सर्व सांगायचे की नाही काकी घाबरू नका, काय बोला, ती पण माणसं आहे, तुम्ही माझा बिंदासमध्ये बोला. पण तरी थोडंफार म्हणजे स्टेजवर गेले की किंवा असं बोलायला मग त्यांनी समोरून मला सांभाळून घेतलं. अरे वा. विचारायचे बरं आम्ही सांगू मराठीमध्ये, तुम्ही बोला. हा नंतर मग थोडं थोडं बोलायला मग कॉन्फिडन्स यायला लागला. विनीत, म्हणजे ते कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतील याची पूर्वतयारी तर तू म्हणजे बाकी शार्क टँकचा अभ्यास निश्चितच केला असणार. आणि तरीसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं एक प्रेशर असतं नाही का, म्हणजे इतक्या दिग्गज लोकांसमोर. सो त्या प्रश्नांची तयारी आणि त्याला तू फेस केलेलं ते सगळं, ते शार्क टँकचा तर एपिसोड आहेच, पण तरीसुद्धा मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की काय नेमकी मनस्थिती होती त्यावेळी त्यांना फेस करताना. तर जेव्हा शार्क टँकचा एपिसोड होता, एक गोष्ट जी आमच्यासाठी चांगली झाली होती की आम्ही शार्क टँकच्या राऊंडच्या आधी आम्ही एक फंडिंग राऊंड आधीच रेस केला होता. तर जस्ट बिकॉज आम्ही तो एक फंडिंग राऊंड रेस केला होता, आम्हाला आधीच खूप एक्सपिरियन्स होता की लोक काय प्रश्न विचारणार, लोक पिचमध्ये काय काय इश्यूज काढणार आहेत, लोकांना काय काय स्केलेबिलिटीमध्ये इश्यूज येणार आहेत. तर आमच्याकडे उत्तरं खूप सारी तयार होती पहिल्यापासूनच. तर तो एक आमच्यासाठी बेनिफिशियल पॉइंटर होता. सेकंड इज जेव्हा आम्ही ह्याच्यावरती गेलो, म्हणजे शो ऑन एअर होणार आहे तर थोडी नर्वसनेस तर नेहमी असतेच, दॅट इज गिवन. बट अपार्ट फ्रॉम दॅट आय ऑलवेज बिलीव्ह इन क्लिअर कम्युनिकेशन, की तुम्हाला ही गोष्ट आहे, त्याच्यामध्ये हे XYZ पॉइंटर्स आहेत, यू कम्युनिकेट दॅट डिरेक्टली. समोरचा माणूस आहे तो पण समजून घेणार. अँड ॲट दी एंड एव्हरीवन इज एप्रिशिएटिव्ह अबाउट क्लिअर अँड क्रिस्प कम्युनिकेशन. तर जो शार्क टँकचा एपिसोड आपल्याला टीव्हीवरती दिसतो, इट इज जस्ट 15 मिनिट्स. रिअल पिच इज अबाउट 1 to 1.5 hours. हो, म्हणजे एवढं सगळं एडिट करतात. हो, म्हणजे ती 15 मिनिटातली जी कसरत आम्ही बघितली आहे त्याच्याही पेक्षा जवळजवळ 4 ते 5 पटीने जास्त आहे. नक्की आणि नक्की. हे सगळं फेस करून आलेले आहेत तुम्ही. हो. अच्छा दर्शील, पर्टिक्युलरली तुझा कोर बघता किंवा त्यातले तुझे एक्सपर्टीज बघता तू नेमकी काय तयारी केलेलीस त्यांना फेस करताना ते पण जाणून घ्यायला आवडेल. आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हे जाणून घ्यायला आवडेल की अशा प्रकारची मंडळी काय नेमकं बघतात ते तुझ्या शब्दात तू त्यांना सांग, म्हणजे त्यांना कळेल
आणि आमची मंडळी पण कदाचित पुढे हे पुढचे शार्क टँकमध्ये जाणारे पार्टिसिपंट आहेत. आज ते स्फूर्ती घेणार आहेत, इथून इन्स्पिरेशन घेऊन त्यातला किमान 10% 20% लोक तरी जाणार. तो त्यांना ती तयारी करायला मिळेल. आज तू बोलतोस त्याच्यामुळे प्लीज. हां तर जसं विनीत म्हणाला की वी हॅड ऑलरेडी रेस्ड अ राऊंड राईट. तर आम्ही ते फेस केलं होतं, इन्व्हेस्टर्सना फेस केलं होतं आणि त्यांचे जे प्रश्न असतात ते आम्ही फेस केले होतात अगोदरच. तर जेव्हा तुम्ही पिच करतात ना, तर तुमच्या इंडस्ट्रीचे ना काही KRS किंवा KPIs असतात की हे सर इफ वी आर ऑपरेटिंग इन फूड, तर फूडमध्ये मार्जिन्स आहेत, ऑपरेटिंग कॉस्ट किंवा तुमचा केपेक्स किती लागणार आणि तुमचा फोरकास्टिंग काय असेल फॉर द नेक्स्ट 5 years राईट सर. तर ते बेसिक देर इज अ स्ट्रक्चर डिपेंडिंग ऑन विच इंडस्ट्री यू आर ऑपरेटिंग इन. तर ते पहिल्यांदा ते तुम्ही आयडेंटिफाय करा की तुम्ही ज्या पण इंडस्ट्रीमध्ये डोमेनमध्ये असणार, तर त्या इंडस्ट्रीमध्ये मेन काय KPIs आहेत की काय मेट्रिक्स आहेत जे तुम्हाला ट्रॅक करायला लागणार. आणि एकदा ते तुम्हाला क्लिअर झालं की हे हे 10 की हे 15 मेट्रिक्स आहेत, तर आफ्टर दॅट थिंग्स विल बिकम व्हेरी सिम्पल. तर ऑल दीज मेट्रिक्स आर इंटरकनेक्टेड. तर तुम्हाला एक मेट्रिक जर अंडरस्टँड झाला, तर त्याच्या रिलेटेड किती मेट्रिक्स आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड होणार. अँड सो whenever you are pitching to someone, if you yourself have the clarity about your business, then it becomes like a conversation. So you have to reach to that level wherein it becomes more like a conversation and less like an interview. वा, म्हणजे तो संवादाच्या लेवलपर्यंत, पातळीपर्यंत त्याला नेऊन ठेवणं आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी अभ्यासाची आणि आपल्या इंडस्ट्रीला सखोल अभ्यास करणं, हे गमक आय थिंक विनीत दर्शीलने सांगितलं आहे. विनीत, तुला विचारायला आवडेल, म्हणजे 5,000 ते 3 कोटी हा प्रवाससुद्धा सोपा नसणार याबद्दल, म्हणजे त्याच्यासाठी किती पेन्स आणि त्या लेबर पेन्समधनं तुमची अख्खी ऑर्गनायझेशन गेलेली असणार हे मी जाणतो आणि इकडचा प्रत्येक उद्योजक जाणतो. तरीसुद्धा आमच्या मंडळींना काही प्रश्न असतील, म्हणजे अगदी कदाचित आज 3 करोडला पोचल्यानंतर तुमचा माइंडसेट कदाचित त्या गोष्टीतून गेल्यानंतर वेगळा झालेला असेल, पण आमच्या मंडळींना हे बेसिक प्रश्न असतात की 5,000 ते 3 करोडमध्ये जाताना कोणती चॅलेंजेस तुम्हाला आली आणि तुम्ही ती कशी ओव्हरकम केली, त्यावेळी तुमची मानसिक स्थिती कशी होती, याबद्दल पण थोडासा लाईट टाकला असता जरा बरं होईल. नक्कीच. तर आमच्यामध्ये एक गोष्ट जी होती, जेव्हा आम्ही बिझनेस स्टार्ट केला होता पाटील काकी राईट, आमच्याकडे प्रायर एक्सपिरियन्स नव्हता. वी वर नॉट एक्सपिरियन्स फाउंडर्स राईट, लाईक अ लॉट ऑफ पीपल. तर आम्ही इनिशियली काय चुका केल्या आणि त्या चुकातून आम्ही काय शिकलो ते सांगतो आम्ही त्यात. ठीक आहे. तर वन मेजर मिस्टेक दॅट वी डिड इनिशियली वॉज की नॉट अंडरस्टँडिंग कॅश फ्लो आणि फायनान्सेस. करेक्ट. तर सुरुवातीचे काही महिने आम्हाला त्यामुळे इश्यू झाला. वी गॉट अ व्हेरी गुड CA फ्रेंड ऑन बोर्ड, तुषार मोहिते म्हणून आहेत, व्हेरी क्लोज फ्रेंड. बट त्याच्या आल्याने आमचा तो प्रॉब्लेमच सॉल्व. ही थॉट अस एव्हरीथिंग वी गॉट टू नो. ॲट दी एंड इन बिझनेस एव्हरीथिंग इज कॅश फ्लो. That is what we got to know. Your P&L is also good to see and good to show, but cash flow is always your reality. तर मी थोडंसं थांबवतो. कॅश फ्लो मॅनेजमेंटबद्दल विनीत बोलतोय. सो जो आपल्याकडे जो आवक आणि जावक याचा जो रेशो असतो आणि तिकडे आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे, हे विनीत सांगतोय. आणि तो असं सांगतोय की आधी ह्याबद्दल माहिती नव्हती किंवा ज्ञानच नव्हतं, पण त्यांनी कंपनीत हे माहिती असणारा एक CFO आणला. हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे यातला. करेक्ट. तर दॅट इज वन प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम इज ॲट दी एंड ॲज फाउंडर्स आर जॉब इज HR. आपल्याला माणसं जोडता आली पाहिजे, आपल्याला समजता आलं पाहिजे की कोणत्या माणसाकडून काय काम करून घ्यायचं आणि त्यांना कोणत्या पोझिशनवरती आपल्याला ठेवायचं आहे, त्यांना ॲप्रिशिएट करणं. ॲट द सेम टाइम ऑल्सो एलिमिनेटिंग ऑर फायरिंग पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट. नारळ देणं सुद्धा योग्य वेळी हे गरजेचं आहे आणि तिथे कुठेतरी मराठी माणूस भावनिक होतो आणि मग स्वतःचं नुकसान करून घेतो आणि कदाचित याच्यातून तुम्ही पण गेला असालच. नक्कीच. आमच्यासाठी पण एक प्रोसेस होती, ज्यामुळे आम्ही ऑन द वे आम्ही शिकलो की व्हॉट आर द टाईप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स जे तुम्हाला हायर करताना बघितले पाहिजे. जसं कमिटमेंट लेवल. नो मॅटर ॲट एनी पे स्केल यू हायर, तुम्ही कुणाला एक इंटर्न म्हणून हायर किंवा एक एक्सपिरियन्स पर्सन हायर करा, बट इफ यू डू नॉट हॅव कमिटमेंट इन द पर्सन, देन देर इज नो पॉईंट इन हायरिंग. ग्रेट.
तर अशा टाईपचे आमचे लर्निंग सो होते पीपल during the मॅनेजमेंट रिलेटेड चॅलेंजेस येतात का journey. People- अजूनही ऑनगोईंग ऑपरेशन्समध्ये दर्शील? चॅलेंजेस तर असणारच, बट यु नो ॲट डिफरंट लेवल्स तुम्हाला रिक्वायरमेंट्स काय आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि नंतर तुम्ही ते कम्युनिकेट करा एम्प्लॉईना. आणि जर तुमचा एक यु नो मॅच झाला तर देन देर इज नो चॅलेंज, आणि जर मॅच नसेल तर यू हॅव टू टेक अ हार्ड कॉल समटाईम्स. ग्रेट. हा प्रश्न तुम्हा तिघांनाही आहे. व्हॉट नेक्स्ट? काय बघताय? म्हणजे मी राजेश सरांना तर विचारलंच आहे, पण एक आदर्श ऑर्गनायझेशन पाटील काकी ॲज अ ब्रँड म्हणा, ॲज अ संस्था म्हणा, तुमच्या प्रत्येकाच्या नजरेतून तुम्ही काय बघताय? आपल्याकडे शेवटची 5 मिनिटं आहेत, म्हणजे अगदी काय म्हणतात रॅपिड फायर आहे असं आपण समजू. कारण मला विनीतने रिक्वेस्ट केलेली आणि दर्शीलने की त्यांची एक 2 मिनिटाची क्लिप आहे, हे झाल्यानंतर आपण ती लगेच दाखवणार आहोत, राईट? व्हॉट नेक्स्ट? सी, फूडमध्ये एक सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे विच इज ॲक्सेसिबिलिटी. तुमचं जेवण ॲक्सेसिबल असणं खूप, जसं आता आपण ह्या कॉन्फरन्स रूममध्ये आहोत, ह्या कॉन्फरन्स रूममध्ये एकच गोष्ट भेटते, तर तुम्ही दुसरं कधी काही विकत घेऊ नाही शकत, कारण तुम्हाला ह्या कॉन्फरन्स रूमच्या आतमध्येच राहायचं आहे आणि तुम्हाला कन्व्हिनियंटली तीच भेटणार आहे. तर बीइंग ॲक्सेसिबल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन फूड. द नंबर ऑफ टच पॉईंट्स यू हॅव विथ युअर कस्टमर वेअर इन युअर कस्टमर कॅन बाय युअर प्रोडक्ट. ते ऑनलाईन झालं, मॉडर्न ट्रेड झालं, खालचं नक्की बिल्डिंगच्या खालच्या दुकानवाल्याकडे पण असणं गरजेचं आहे आपल्याकडे. तर व्हॉट वी वॉन्ट टू डू नेक्स्ट इज बी इन एव्हरी कॉर्नर ऑफ द कंट्री, देन बी इन एव्हरी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, आणि नंतर जर इलॉन मस्कनी मार्सवरती पण काय बनवलं तर तिकडे सुद्धा आम्ही घेऊन जाऊ पाटील काकीला. क्या बात आहे. म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. 21 वर्षाचा मुलगा ज्या आत्मविश्वासाने हे सांगतोय की मी जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात असेल आणि त्याच्याही पलीकडे जर काय असेल तर अवकाशात सुद्धा आपण काय करू शकतो. ग्रेट. काकी तुम्ही काय सांगाल? मी काय सांगणार आता, मुलांनी तर सांगितलंय, त्यांना मी साथ देणार. एवढं सांगेन की त्यांना माझी जेव्हा गरज आहे त्यांना, तर आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहोत. मी आणि माझे मिस्टर, आम्ही तर प्रोडक्शन पूर्ण माझ्याच हातात असतं, त्याच्यामुळे त्यांना काय पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अजून काय नवीन करायचं आहे त्याची मदत So हे मी करते. नवनवीन पदार्थ अजून, कारण प्रॉडक्ट रेंज आपण वाढवतोय, बरोबर. सो हे ह्याच्या मागचं संशोधन किंवा त्याच्या मागे रिसर्च किंवा ह्या गोष्टीमध्ये तुम्ही सातत्याने असता का? मी त्याच्यात मी किचनमध्ये पूर्ण दिवस आम्ही तिकडेच असतो फॅक्टरीमध्ये. असं कधी झालंय का की मी ठरवलं पण मनासारखं नाही झालं, असं झालंय कधी? होतं ना, कितीतरी वेळ होतं. कोणी म्हणजे मी केलं किंवा मुलं कोणाकडून करून गेलं तर चुकतात, ते मला पण नाही आवडत कधी कधी. असं नाही, असं केलं, हे असं नाही झालं तर मी ते पूर्ण बॅच रिजेक्ट करून टाकते की नाही, आज गेलीच नाही पाहिजे पुढे बॅच ही. मग अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्ही कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही, पाटील काकी कितीही मोठं झालं तरी? अशी कोणती एक गोष्ट आहे? क्वालिटीमध्ये तर कधीच नाही करणार. अच्छा. कारण लोकांना द्यायचं आहे, ते जे मी बनवते ते प्रामाणिकपणे बनवलेलं आहे आणि ते प्रामाणिकपणे लोकांपर्यंत चांगलंच गेलं पाहिजे. हे आम्ही सुरुवातीपासून आहे की क्वालिटीमध्ये किंवा तुमच्या सामानामध्ये काही जे आपण पदार्थ वापरतो त्याच्यामध्ये अजिबात कधी म्हणजे आता पाटील काकी इथे असू किंवा अजून जगभर जाऊ दे किंवा काही होऊ दे, पण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही होणार. वा, क्या बात आहे. सो मगाशी दर्शील म्हणालेला की आम्ही जेव्हा इन्व्हेस्टरशी बोलतो तेव्हा एक ट्रान्सपरन्सी कम्युनिकेशनमध्ये पाहिजे. पाटील काकी आता जे बोलल्या, त्यांची ट्रान्सपरन्सी ही त्यांच्या विचारात आहे की मी कितीही मोठी झाली पुढे जाऊन, ही संस्था, ही कंपनी कितीही मोठी झाली तरी या गोष्टीशी मी तडजोड कधीही करणार नाही. बॅचच्या बॅच रिजेक्ट करणं हे जितक्या सहजतेने त्या बोलतायत तेवढं करणं इतकं सोपं नाही आहे. किती लाखाचं नुकसान होऊ शकतं हे ह्या 3 मंडळींना माहिती आहे, त्यासाठी ते सतर्क आहेत. पण देव न करो कधी अशी चूक झालीच तर ते रिजेक्ट करण्याची क्षमतासुद्धा ते मानसिकरित्या सुद्धा ठेवतात. मला असं वाटतं इतके पवित्र किंवा शुद्ध विचारसरणीने जेव्हा आपण मेहनत करतो, एक अख्खं कुटुंब त्या मेहनतीला साथ देतं आणि हे सगळे प्रामाणिक प्रयत्न जेव्हा वरचा ईश्वर बघत असतो तेव्हा पाटील काकीसारख्या या कुटुंबाला यश मिळणं हे तर अपेक्षित होतंच आणि ते पुढे जाऊन सुद्धा खूप भरभरून मिळो. पाटील काकी हा ब्रँड आपल्या महाराष्ट्रात, देशात आणि पुढे जाऊन जगभरात इतका प्रसिद्ध हो की आपण आज या कॉन्फरन्स हॉलमध्ये जितकी मंडळी बसली आहे ती अभिमानाने सांगू की या पाटील काकी, हा विनीत, हा दर्शील यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलेलो, त्यांना प्रत्यक्ष बोलताना आम्ही ऐकलेलं आणि आज हा जो ब्रँड आहे याचा आम्हाला, मराठमोळ्या ब्रँडचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. हे आपल्या मनात
येऊ अशी त्या परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. तुमचा किमती वेळ खरं तर 40-45 मिनटं खरं तर खूप अपूर्ण आहेत. ह्यांना पण खूप ऐकायचं, पण वेळेची बंधन असतात, मर्यादा असतात. पुन्हा कधीतरी वेळ मला सविस्तर बघायला आवडेल. मी सगळ्यांना विनंती करेन की शार्क टँकमधला यांचा एपिसोड तुम्ही नक्की बघा. ज्या पद्धतीने यांनी प्रेझेंट केलं आहे तिथे म्हणजे हॅट्स ऑफ, म्हणजे प्रेझेंटेशन स्किल्स पण यांनी त्याची पण तयारी केलेली आहे. सो यांच्या या पुढच्या सगळ्या फ्युचर प्लॅन्सला आपल्या लक्षवेध परिवारातर्फे, लक्षवेध इन्स्टिट्यूटतर्फे आणि तुम्हा सर्वांतर्फे खूप भरभरून शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचे आभार आणि सगळ्यात जास्त आभार इकडे बसलेल्या सगळ्या आमच्या प्रेक्षक वर्गाचे, ज्यांनी ही खूप इंटरेस्टिंग सक्सेस स्टोरी तितक्याच पेशंटली ऐकली. तर तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण ही क्लिप बघतोय का? येस. आणि ती क्लिप चालू होईपर्यंत मी सन्मान करून घेऊ का यांचा, म्हणजे तेवढा आपला वेळ वाचेल. सो थँक्यू व्हेरी मच. एक छोटीशी गोष्ट फक्त ऍड करतो की नुसता एपिसोडच नका बघू, आमच्या वेबसाईट वरून जाऊन ऑर्डर करून त्यांना चव करून सुद्धा बघा आमच्या प्रोडक्ट्सला. So this is businessman. Yes, very good. So Vinith, you and Darshila have a very bright future. त्याबद्दल वादच नाही. मी वाटच बघत होतो तू कधी अशा पद्धतीने बोलशील. व्हेरी गुड, व्हेरी गुड.